कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। सुदाम पवाळी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचं राजकीय मत स्पष्ट केलं होतं। ठाकरे गटातल्या नितीन सावंत यांच्यावर राजकीय आरोप करत संघटनेमध्ये कशा प्रकारे डावललं जातंय याचं चित्र सुदाम पवाळी यांनी उभं केलं होतं। त्यानंतर राजकीय आरोपांमध्ये न पडता सुदाम पवाळी हे काही काळ शांत भूमिकेत दिसत होते। अनेक पक्षातील मोठ्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन अनेकदा मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही मी कोणत्या पक्षात जायचंय याचा निर्णय घेतला नाही, असं मत सुद्धा सुदाम पवाळी यांनी मांडलं होतं। पक्ष संघटना प्रचंड बळकट करत आणि नाराजगी मागे ठेवत नव्या उमेदीने काम करण्यासाठी महेंद्र थोरवे यांनी राजकीय गणितं आखली। वारंवार सुदाम पवाळी यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न आमदार महेंद्र थोरवे यांनी सुरू केले। अशातच शेवटी महेंद्र थोरवे यांचे शेकडो कार्यकर्ते सुदाम पवाळी यांची भेट घेऊन आणि चर्चा करण्यासाठी रिंगणात उतरले। सुदाम पवाळी यांच्या राजकीय कौशल्याचा आणि राजकीय गणिताचा नक्कीच फायदा होईल या आशेनं कित्येक बैठका सुद्धा घेण्यात आल्या, पण अद्याप सुदाम पवाळी यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नसल्यानं या बैठका केवळ राजकीय चर्चा आणि चहा पाण्यापुरत्याच झाल्याची कुजबूज ऐकायला मिळाली। महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सुदाम पवाळी यांची मनधरणी करण्यासाठी गेल्यानं भविष्यामध्ये नक्की पक्षप्रवेशाचा निर्णय होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। दरम्यान सुदाम पवाळी यांच्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत आणि आमच्या पक्ष संघटनेचा त्यांनी विचार केल्यास आमचे हात बळकट होतील, असा विश्वास शिंदे गटाचे तालुका संघटक सुनील रसाळ यांनी व्यक्त केला। आता आपण बघतोय की मतदारसंघामध्ये आमदार साहेबांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून रोज नवीन पक्षप्रवेश होत आहेत। इथे कडावमध्ये सुद्धा आता शिंदे गटाने कुठेतरी वेगवान राजकीय हालचाली सुरू केलेल्या आहेत। सुदाम पवाळी यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न शिंदे गटामार्फत सुरू आहेत। तुम्हाला वाटतंय का सुदाम पवाळी कुठेतरी राजकीय विश्वास ठेवून पुन्हा एकदा शिंदे गटात येतील? कारण याच्या आधी त्यांनी आमदार साहेबांना मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे, काय वाटतंय? सुदाम पवाळीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की गेले आम्ही कित्येक दिवस म्हणजे जेव्हा सुदाम पवाळी यांनी नितीन सावंत म्हणजे उभाटा गटाच्या विरुद्ध जी त्यांची बाईट आम्ही पाहिली, तेव्हा आमच्या लक्षात आलं की सुदाम पवाळी सारखा एक कणखर नेतृत्व गेले कित्येक वर्ष आम्ही सुदाम पवाळी आणि आम्ही एकत्र काम करत होतो। असं कणखर नेतृत्व जेव्हा आपल्याबरोबर येईल तेव्हा सावेली जिल्हा परिषदमध्ये आपल्याला चांगला मताधिक्य इथे मिळेल। कारण पण असं आहे की कडाव परिसराचा जर विचार केला, सावेली जिल्हा परिषदमध्ये विचार केला आणि टोटल तालुक्याचा विचार केला, माननीय आमदार साहेबांचा जो विकास आहे त्या विकासाच्या ताकदीवर आम्ही सुदाम पवाळी यांना सतत रिक्वेस्ट करत असतो। गेले वर्षभर तसं सांगितलं आम्ही वर्षभर त्यांच्या पाठीमागे आहोत की दादा तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा, शिंदे गटात प्रवेश करा, परंतु त्यांची मनधरणी करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही। परंतु आता आम्ही या स्टेपला पोहोचलेलो आहोत की सुदाम दादा पवाळी 100% शिंदे गटात प्रवेश करतील, आमच्या मनधरणीला यश प्राप्त होईल यात काही शंका नाही। सुदाम पवाळी यांनी जर शिंदे गटात प्रवेश केला तर तुम्हाला काय वाटतं, कडाव ग्रामपंचायतीमध्ये किंवा सावेली जिल्हा परिषद जो वॉर्ड असेल तिथे आमदार साहेबांना मताधिक्य राहील का? त्याचसाठी तर आमचे पूर्णपणे प्रयत्न आहे। जेव्हा सुदाम पवाळी सारखी व्यक्ती शिंदे गटात प्रवेश करील तेव्हा सावेली जिल्हा परिषदमध्ये आता जेव्हा आम्ही 3000 मागे आहोत तर मी तुम्हाला 100% सांगतो की 5000 आम्ही सावेली जिल्हा परिषदमध्ये पुढे जाऊन निव्वळ सुदाम पवाळी आणि आमचे सरपंच कुठे सरपंचाचा प्रवेश झाला यावरून आम्ही स्पष्ट संजय तांबोळे यांचाही प्रवेश झाल्यामुळे आम्ही सांगू शकतो की आम्ही 5000चा लीड या सावेली जिल्हा परिषदमध्ये घेऊ शकतो। त्यासाठी सुदाम पवाळींच्या पाठीमागे आम्ही सतत लागलेलो आहोत। ठाकरे गटामध्ये आपण बघितलं की सुदाम पवाळी यांना वारंवार डावललं जायचं असं त्यांचं म्हणणं होतं की त्यांना कुठल्याही मिटिंगला बोलवलं जात नव्हतं। नितीन सावंत असतील, बाबू गारे असतील, उत्तम कोळंबे असतील यांच्याविषयी त्यांनी एक नाराजगी व्यक्त केलेली। शिंदे गटात असा काही प्रकार होऊ शकतो का?
शिंदे गटात असा कुठलाही प्रकार होत नाही. शिंदे गटामध्ये पूर्णपणे पारदर्शकपणे काम चालू आहे. आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली छोट्या छोट्या कार्यकर्त्याला जवळ घेऊन आमदार साहेब त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय होत नाही. त्यामुळे सुदाम पावलेंना इथे चांगला न्याय मिळेल यात काही शंका नाही. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.